राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यातील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता। पुरे मुंब्रा को हरा कर देना है असं म्हणत सहर शेख यांनी विजयाचा आनंद साजरा केला होता। मात्र सहर शेख यांच्या वक्तव्यानंतर महायुतीमधील नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया येऊ लागल्या। तर सहर शेख यांच्या वक्तव्याची मंत्री गणेश नाईक यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे। त्यांच्या पक्षाचा झेंड्याचा रंग हिरवा आहे, त्यांचं आपण किती भांडवल करायचं ते करू शकतो, आपण देखील भगवामय करून टाकू असं बोलतो, अशा शब्दामध्ये गणेश नाईक यांनी आपल्याच नेत्यांना घरचा आहेर दिलाय। दरम्यान किरीट सोमय्या हे देखील भाजपचे नेते आहेत, मात्र त्यांनी सहर शेख यांच्या वक्तव्याबद्दल मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये जाऊन तक्रार दिली होती आणि त्यानंतर सहरला पोलिसांकडून नोटीसही बजावण्यात आली। हिरवा रंग बऱ्याच आणखी पक्षात सुद्धा आहे। म्हणजे या देशामध्ये मोगलांची सल्तनत चालेल अशा प्रकारची भूमिका तिथे असेल तर आम्ही कधी आव्हान स्वीकारू। परंतु त्याच्या बोलण्यामध्ये किंवा ती कोणती ज्यांची एक नगरसेविका तिच्या बोलण्यामध्ये अरे आपण बोलतो ना, अरे भगवामय करून टाकला तर ती पक्षाच्या अनुषंगाने पॉलिटिकली तर तिने बोलले का की हारा बना ती ऐकून घ्या। म्हणजे जर रोखून बघितलं तर खाजून खरूज करायचे म्हणजे तर कुठे खरूज करता नक लावून दरम्यान राजकारण करायचं असेल तर जाती धर्माच्या भिंती टाकून राजकारण करू नका असा टोला मंत्री गणेश नाईकांनी महायुतीतील नेत्यांना लगावलाय। ते पालघरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। माझ्या आयुष्यामध्ये शिवसेनेत असताना सुद्धा हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माने केला म्हणून गणेश नाईक ज्यांना राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, त्यांनी अशा प्रकारच्या स्वतःच्या स्वार्थाकरता भिंती नाही टाकायची। जी लोक या पलीकडे जातात त्यांना आनंद मिळतो। मी आजच्या राजकारणामध्ये माझ्या एवढा सुखी राजकारणी कोणी नाही। वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे, पण गेल्या काही काळामध्ये गणेश नाईकांनी अनेकदा शिंदेंविरोधामध्ये विधानं केली आहेत आणि त्यामुळे मोठा वाद देखील निर्माण झालाय। नुकतंच नाईकांनी यांचे नामोनिशाण मिटवून टाकू असं विधान केलं होतं आणि त्यावरून आता शिवसेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले। शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी शिंदेंवरती टीका करणाऱ्या नाईकांना आक्रमक शब्दामध्ये इशारा दिलाय। दुसऱ्यांचं नामोनिशाण मिटवून टाकण्यापेक्षा गणेश नाईकांनी स्वतःचं चारित्र्य साफ करावं असं प्रत्युत्तर ज्योती वाघमारे यांनी दिलंय। गणेश नाईक खबरदार, इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे। अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा। गणेश नाईक अवकातीत रहा। नांदेडमध्ये शिवसेनेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावरती निशाणा साधला होता। त्यावेळी त्यांनी बांडगुळ आमदाराचा निषेध असं पोस्टमध्ये म्हटलेलं होतं। याला आता शिवसेना जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांनी जोरदार पलटवार दिलाय। स्वतःच बांडगुळ असून कोणाच्या इशाऱ्यावरती काम करता हे जनतेला माहिती आहे असा आरोप गंगाधर बडुरे यांनी केला। त्याबरोबरच काल परवाच पक्षामध्ये आलेल्यांनी निष्ठा शिकवू नये, सिडकोमध्ये अशा बांडगुळांमुळेच एकही जागा शिवसेनेला मिळाली नाही असा दावा हा बडुरे यांनी केलेला आहे। बालाजीराव कल्याणकर आमदार साहेबांना जे बांडगुळ म्हणतात ते स्वतःच ते बांडगुळ आहेत आणि ते बांडगुळ कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात हे सर्व जनतेला माहिती आहे। आणि याच्यामध्ये स्वतः जे आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे। निष्ठावंत शिवसैनिकांना काल परवा आलेल्या शिवसैनिकांनी शिकवायची गरज नाही। नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांचा वापर झाल्याचे आरोप विरोधकांनी केले होते। हे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हणत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पूर्णपणे फेटाळलेले आहेत। पैशाचा वापर झाल्याचं एकही ठोस प्रकरण, तक्रार, FIR किंवा पुरावा दाखवा असंही आव्हान देसाईंनी केलंय। त्याबरोबरच पराभवानंतर पांघरूण घालण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचा दावा शंभूराज देसाईंनी केला आहे।
असं एक केस दाखवा, एक प्रकरण दाखवा की कुठं पैसे वाटले, पैसे वाटताना कुठं गुन्हा दाखल झाला किंवा काय पैसे कुठे या ठिकाणी लोकांनी काही तक्रारी केल्या. हा जन्मताचा कौल आहे. तुम्ही पैशाचा पाऊस पाडला आणि काय केलं हे असे बिछूट आरोप करणं आणि स्वतःच्या पराभवावर पांघरून घालणं यापेक्षा वेगळं काही सुषमाताई अंधारे करत नाहीत. रायगडमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंवरती गुन्हा दाखल झाला. यानंतर त्यांची जामिनावरती सुटका झाली आहे. दरम्यान विकास गोगावलेंनी मोठं वक्तव्य केलं. एक केस झाली म्हणून गप्प बसणार नाही, न्यायदेवतेनं आदेश दिला म्हणून शरण गेल्याचं विकास गोगावलेंनी सांगितलेलं आहे. या काय गोष्टी घडल्या नडल्या त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी असंही देखील समजू नये विरोधकांनी की एक केस झाली म्हणून विकास गोगावले शांत बसणार अशातला भाग नाही आहे. विकास गोगावलेच्या अंगामध्ये भरत शेठचंच रक्त आहे आणि सुषमा गोगावलेचंच रक्त आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नका आणि आमच्या वाटेला कोणी जाऊ नका. आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही, कारण की कार्यकर्त्यावरती अन्याय झाला तर आपल्याला सहन होत नाही. संभाजी भिडेंनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही असल्याची टीका ही भिडेंनी केली आहे. त्याबरोबरच लवासाची कीड काढून टाकली पाहिजे असं देखील विधान हे त्यांनी केलेलं आहे. केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. केवळ मत्सरग्रस्त इतकंच तुझं म्हणून करता येईल, मला जास्त करता येईल. पवारांचं वर्णन देशद्रोह पवार जातीवंत देशात बदमाश कीड लागली लवासाची काढून टाकू. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. कर्जतमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. शरद पवारांचे गेल्या 6 दशकांपासून केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात देखील योगदान हे अलौकिक असून समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेत्याबद्दल संभाजी भिडेंनी काढलेले हे उद्गार अत्यंत दुर्दैवी असल्याचं तटकरे म्हणाले. आदिवासी शेतकरी मजुरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव एकवटले. नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं किसान सभेचं लाल वादळ हे पुढील 3 दिवसांमध्ये मुंबईमध्ये धडकणार आहे. सध्या हे लाल वादळ नाशिक मुंबई महामार्गावरती असून संपूर्ण महामार्ग हा आंदोलकांनी व्यापून टाकलाय. हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव हे मोर्चामध्ये सहभागी झालेत. तर काल मोर्चाचा मुक्काम इगतपुरीमध्ये होता. आज ठाणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. इगतपुरी मुक्कामी असलेल्या या आंदोलकांशी मंत्री गिरीश महाजनांनी संवाद साधत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये घराघरामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी परिस्थिती ही वेगळी असल्याचं दिसून येत आहे. वेंगुर्ला तालुक्यातील आडेली, वरची आणि भंडारवाडी वस्तीला अद्याप देखील पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय आणि त्यामुळे महिलांनी प्रशासनाविरोधामध्ये संताप व्यक्त करत सिंधुदुर्गातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घागर आंदोलन सुरू केलं. त्याबरोबरच जोपर्यंत पिण्याचं पाणी हे मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार या महिलांनी केला. 2023 मध्ये नळपाणी योजनेचा निधी 65 लाख रुपये मंजूर झाला आणि त्याच्या अंतर्गत जलजीवन मिशनची नळपाणी योजना शासनाने राबवली आणि पूर्ण निधी खर्ची घातला. पण अजूनपर्यंत आमच्या वरच्या भंडारवाडीला पाणी अजूनपर्यंत आलं नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषदेमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भक्ती एंटरप्राइजेसच्या कथित बोगस कामांची आणि नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी या मागणीसाठी वैजनाथ सुरवसे गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत. काल आंदोलनाला वेगळं वळण देत सुरवसे यांनी परळी नगर परिषदेच्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील कठड्यावरती चढून आंदोलन केलं आणि त्यानंतर पोलिसांनी सुरवसेंना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी बालम टाकळीतील सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर यांनी आंदोलन केलं. पाटेकर यांनी बालम टाकळी ते बोधेगाव इथल्या पोलीस दूर क्षेत्रावरती पायी चालत पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय. तर गुन्हेगारांवरती पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. भंडाऱ्यातील गोसेखुर्द प्रकल्प बाधितांचे प्रश्नही गेले 40 वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी भंडाऱ्यातील कवडसे फाट्याजवळ प्रकल्प बाधितांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं. बराच काळ लोटल्यानंतर देखील प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे आंदोलक हे थेट मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरती उतरले आणि यानंतर आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतूक ही पूर्णतः ठप्प झाली होती. खासदार प्रशांत पडोळेंनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक हे आंदोलनावरती ठाम राहिले आणि शेवटी पोलिसांनी आंदोलकांवरती सौम्य लाठीचार्ज केला. तरी देखील आंदोलक हे जाण्यास तयार नव्हते. आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर आंदोलक हे मागे केलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूरमधील बस स्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी बस स्थानक परिसर आणि स्वच्छतागृहाची पाहणी केली. बस स्थानकामधून अस्वच्छता दिसल्यामुळे प्रताप सरनाईक हे चांगलेच संतापले होते. तुळजापूरचं बस स्थानक महत्त्वाचं असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारा भाविक याच बस स्थानकावरती येतो आणि त्यामुळे इथली अस्वच्छता खपवून घेणार नसल्याचं सरनाईकांनी म्हटलंय. यासोबतच प्रताप सरनाईक यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश देखील दिले. पुण्यामध्ये उरळी कांचन जवळील सोरतापवाडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केली आहे. दीप्ती मगर चौधरीनं 3 वर्षांच्या मुलीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उरळी पोलिसांनी पती, दीर आणि सासू सासरे अशा चौघांविरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असून सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे. दीप्तीचं लग्न हे 2019 मध्ये झालं होतं. मात्र त्यानंतर सातत्यानं सासरच्यांकडून तिच्या चारित्र्यावरती संशय घेत तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप हा करण्यात येतोय. परभणी शहर आणि जिल्हाभरामधून चोरीला गेलेले तब्बल 250 मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना परत केलेत. या मोबाईलची किंमत ही जवळपास 40,13,000 रुपये असल्याची माहिती मिळते. दरम्यान मोबाईल चोरी झाल्यानंतर नागरिकांनी तात्काळ केंद्र आणि राज्य सरकारकडे तयार केलेल्या वेब पोर्टलवरती सर्व माहिती सह तक्रार दाखल कराव्यात आणि जेणेकरून ते मोबाईल पोलिसांना ट्रेस करता येतील असं आवाहन पोलीस अधीक्षक रविसिंह परदेशी यांनी केलंय. गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे मागील वर्षामध्ये आतापर्यंत 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागामध्ये सामाजिक बांधिलकी जपत पोलीस दादालोरा खिडकी हा उपक्रम पोलिसांकडून राबवण्यात येतोय. या उपक्रमामधून नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे पोलीस विभागाकडून सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्ती कामासाठी आजपासून 12 दिवस मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामध्ये 10% पाणी कपात करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं नागरिकांना करण्यात आलंय. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. केरळच्या किनारपट्टीवरती कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली आहे. पुढचे 2 दिवस हे थंडीच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आणि याचा देखील परिणाम उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणवेल अशी शक्यता वर्तवली जाते. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील शिवना इथं स्वच्छतागृहाचं बांधकाम करताना मंदिरासारखी कळसाकृती रचना असणारं भुयार सापडलं. साधारण 800 स्क्वेअर मीटर इतकं मोठा घुमूट छप्पर असलेलं हे बांधकाम आहे. जुन्या विटा आणि दगडांचं बांधकाम असलेलं हे भुयार नेमकं कशाचं आहे याचा उलगडा मात्र गावातील जुने जाणकार ज्येष्ठांनाही करता आलेला नाही. या ऐतिहासिक पुरातन वास्तू शोधामुळे परिसरामध्ये कुतूहल निर्माण झालंय. चंद्रपूर शहराजवळच्या लोहारा मार्गावरती टायगर सफारीला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री अशोक उईके आणि सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते लोहारा सफारीचं आयोजन करण्यात आलं. या लोहारा टायगर सफारीमुळे वन्यजीव भ्रमंतीसाठी चंद्रपूरमध्ये आणखी एक पर्याय उपलब्ध झालाय.
महाविद्यालयीन वयामध्ये आणि आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्य जपण्याच्या उद्देशानं सीओईपी महाविद्यालयामध्ये झेस्ट फेस्ट आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या 4 दिवसांपासून सीओईपीच्या मैदानावरती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा या पार पडत आहेत. या स्पर्धांमध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हसत खेळत आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. आज झेस्ट फेस्टचा समारोप करण्यात आलेला असून विजेता संघ आणि खेळाडूंचा बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडला. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये आज मुक्त व्यापार कराराची घोषणा होणार आहे. भारत युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेमध्ये ही घोषणा केली जाणार असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. गोयल यांनी या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलेलं आहे. तर दोन्ही देश एकमेकांसाठी फायदेशीर ठरेल असा मुक्त व्यापार करार करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यामुळे या करारानं दोन्ही बाजूंचे व्यवसाय आणि लोकांची प्रगती होईल असा विश्वास देखील गोयल यांनी व्यक्त केला आहे. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला लेयन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. या दोघांच्या उपस्थितीमध्येच ही घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदमचं निधन झालेलं आहे. प्रथमेश हा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती आहे. प्रथमेशच्या निधनाचं वृत्त हे समोर आल्यानंतर सोशल मीडियावरती शोक व्यक्त केला जातोय. मराठी कंटेंट क्रिएटर्समध्ये प्रथमेश सध्याच्या घडीला विशेष लोकप्रिय होता. प्रथमेशच्या आई प्रज्ञा कदम यांच्यासोबतच्या रील्स या विशेष व्हायरल झालेल्या आहेत. किल्ले रायगडला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाचा रायगड मानगाव रोडवरील पुनाणे घाटामध्ये अपघात झालाय. या अपघातामध्ये एकूण 5 प्रवासी हे जखमी झालेले असून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अवघड वळणावरती हा अपघात घडल्याचं स्थानिकांचं मत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 11 वाजता नवीन संसद भवनातील विस्तारित इमारतीच्या मुख्य कमिटी रूममध्ये संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजूंच्या नेतृत्वामध्ये ही बैठक होणार आहे. दरम्यान उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.